सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. हैदराबाद नॅशनल ऑनलाईन ई काथा चॅम्पियनशिपमध्ये संकच्या 14 कराटेपटूंची दमदार कामगिरी. सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार. हैदराबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या नॅशनल ऑनलाईन ई काथा चॅम्पियनशिप 2026 स्पर्धेत संख येथील कराटे प्रशिक्षण घेणाऱ्या 14 विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत संपूर्ण परिसराचा गौरव वाढवला आहे. काथा प्रकारात विद्यार्थ्यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावत एकूण 4 सुवर्ण, 8 रौप्य आणि 2 कांस्य पदके जिंकून संघचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले. या दैदिप्यमान यशाबद्दल संघ येथे विजेत्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्रे व पदके देऊन गौरव करण्यात आला. आयोजित सत्कार समारंभात माजी सभापती डॉक्टर आर.के. पाटील, किरण पाटील सर, माजी सैनिक अब्बास सय्यद, माजी सैनिक शेखर उमरे, माजी सैनिक मारुती वनमराटे, कराटे प्रशिक्षक रियाज मैनुद्दीन जमादार आणि बसवराज एन बागेवाडी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भवितव्यास शुभेच्छा दिल्या. स्पर्धेत सुवर्ण पदक, प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अब्दुल वाहिद आर जमादार, वैभवी कांबळे, पूनम जाधव आणि रियाज जमादार यांचा समावेश आहे. रौप्य पदक, द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अक्षता कुंभार, संजीवनी शिंदे, पल्लवी कुंभार, प्रतीक्षा पोद्दार, सिंचना कन्नूरे, शिवानी घाडगे, कृतिका भटकर आणि पौर्णिमा कांबळे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत मानाचा बहुमान मिळवला. तर कांस्य पदक, तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये युवराज सिंग राजपूत आणि साईप्रसाद वाघोली यांचा समावेश आहे. या स्पर्धेत संघच्या विद्यार्थ्यांनी एकूण 14 पदकांची कमाई करत आपल्या मेहनतीचे आणि सातत्यपूर्ण सरावाचे फळ मिळवले. या यशामागे कराटे प्रशिक्षक रियाज मैनुद्दीन जमादार आणि बसवराज एन बागेवाडी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना नियमित सराव, शिस्त आणि आत्मविश्वासाच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर यश मिळवून दिल्याबद्दल त्यांचेही सर्वत्र कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांच्या यशामुळे संघसह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध क्षेत्रातील मान्यवर, पालक आणि नागरिकांकडून विजेत्या विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भविष्यातही अशाच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश संपादन करून संघचे नाव आणखी उंचावण्याचा विश्वास प्रशिक्षक व पालकांनी व्यक्त केला. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.